तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या युट्यूब चॅनलवर. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण फॉर लूप इन पायथॉन बघितलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की फॉर लूप इन जो आपण वापरतो तो आपल्या स्ट्रिंगमध्ये कसा यूज होतो, त्याच्यामध्ये लिस्टमध्ये कसा यूज होतो, टपलमध्ये कसा यूज होतो, डिक्शनरीमध्ये कसा यूज होतो, सेटमध्ये कसा यूज होतो, हे सगळं आपल्याला काय एक एक करून इथे शिकायचं. आजचा सेटअप तुम्हाला थोडा वेगळा दिसेल कारण की मी पुण्यामध्ये आलवलेले शिकवण्यासाठी. जे पण विद्यार्थी आपले JM रोडला भेटू शकतात ते मला दुपारपर्यंत येऊन भेटू शकतात. तुम्हाला काही पुढे गायडन्स पाहिजे असेल तर ते पण आपलं कंटिन्यू राहील. आणि जसं मी सांगितलं का काही लोक म्हणतात की मला ॲडव्हान्स कोर्स शिकवता येणार नाही, तर इथून पुढे बघा ॲडव्हान्स कोर्स पण आपला येतोय. मी इंस्टाग्रामला स्टोरी पण टाकली होती, तुम्ही ती स्टोरी बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे काय तुमचं जेवढा जास्त रिस्पॉन्स राहील तेवढंच जास्त वेगाने आपण पुढे येणारे फ्रीमध्ये काम करू शकतो. आलं ना. आता मेन एक लूप इन पायथॉन. तो लूप कोणते कोणते आहेत आपण बघितलं होतं की व्हाईल लूप आपला एकदम व्यवस्थितपणे झाला होता. तसंच सेम आपल्याला काय बघायचं आता, सेम काय बघायचंय की फॉर लूप इन पायथॉन. काय बघायचंय फॉर लूप इन पायथॉन. तर इथे काय 2 मिनिटं, असं पेन कुठे आईचं आईचं हां सॉरी. तर तुम्हाला काय दिलंय समजा एखादं लूप इन पायथॉन असं काय सिम्पली तुम्हाला काय केलं की कोणी विचारलं की तुम्ही कसं लिहिशाल. म्हणजे की आता मी पेनचा कलर हा रेड चूज करतो आणि ठीक आहे. आता इथं चालू होईल आपलं की स्ट्रिंगमध्ये आपला लूप कसा यूज होतो. काय स्ट्रिंगमध्ये आपला लूप कसा यूज होतो. तर सिम्पली काय करायचं, जसं की तुम्ही एखादा नेम घेतलं, नेम काय घेतलं समजा पायथॉन नाव घेतलं, तुम्ही काय केलं नेम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं आणि त्याच्यामध्ये डबल कोट्समध्ये काय लिहिलं मी पायथॉन हे लिहिलं. आता मला काय करायचंय या पायथॉनला प्रिंट करायचंय. प्रिंट कसं करायचंय, मला फॉर लूपचा यूज करायचा. फॉर लूपचा यूज म्हणजे काय, जसं की आता मी सांगितलं तुम्हाला मी काय करू शकतो, फॉर एक व्हेरिएबल घेतलं मी ज्याच्यामध्ये काय एक एक तुमचं काय येणार, एक एक कॅरेक्टर तुमचं येणार आहे का, कारण की सिक्वेन्स वाईज काय करतो हा फॉर लूप चालतो. ही तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. स्विच इन कशामध्ये तुम्ही कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं नेम, तर नेम मध्ये जाऊन काय करा मी स्पेसिफिक लिहा आणि नंतर तुम्हाला काय करायचे प्रिंट. तुम्ही काय केलं त्या CH ला तुम्ही काय करा एक 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 करून प्रिंट करा. तुम्ही बघा तुम्हाला आउटपुट मध्ये कसं दिसतं माहिती आहे का, PYTHON अशा प्रकारे काय आपले स्पेसिफिक आउटपुट येऊन लागेल. सिक्वेन्स वाईज काय होतील आपले इथे एक प्रिंट होतील. काय एक 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 आपले इथे प्रिंट होतील. आलं देणार ते सिम्पली हे काय आता मी जे शिकवलं सिम्पली इथे काय 2 मिनिटं, हे नवीन सेटअप आहे त्याच्यामुळे असं होतं. ठीक आहे चला आपण आहे ना जो हा पहिला प्रोग्राम आहे की कसं आपण काय करणार आहे यूज करणार आहे तुम्हाला मी सांगतो की स्ट्रिंग मध्ये आपण कसं यूज करणार आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसत नसेल पण जेव्हा मी VS कोड ओपन करत तेव्हा व्यवस्थितपणे आपलं हे दिसत. मी काय करतोय तर VS कोड आपलं ओपन करून घेतो. VS कोड ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिले काय करतो, या आधीचे जे फाईल आहे इथं काय करतो मी क्लोज करून देतो यांना. मी असं करतो यांना डिलीट करतो. नवीन लॅपटॉपवर हे काम करतोय मी, तर थोडा वेळ तुम्ही वेट करा. आता काय करतो मी, आता एक फोल्डर, या फोल्डरमध्ये काय केलं मी सिम्पल एक आपली एक आजची फाईल काय डे नंबर 20 आहे किंवा मी फॉर डॉट काय करतो PY नावाने एक फाईल सेव्ह करतो. याला थोडं कंट्रोल++नी काय करतो मी कंट्रोल++नी याला थोडं झूम करून घेतो. व्यवस्थितपणे दिसतच असेल तुमच्या स्क्रीनवर. मेन फोकस इथं ठेवा की कसं दिसतंय ते. नंतर याला काय करतो, इथे सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचंय, मी काय सांगितलं की नेम नावाची एक काय घ्या तुम्ही व्हेरिएबल घ्या ज्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे. जसं की काय केलं पायथॉनला मी इथं घेतलं, काय घेतलं पायथॉन मी इथं घेतलं. आता मला काय करायचंय, आता काय करायचं मला फॉर, जसं की आय घेऊ शकतो तुम्ही व्हेरिएबलचं नाव काही पण घेऊ शकता. जसं मी इथं आय घेतलं, आय इन काय केलं मी नेम, आय इन नेम. नंतर आता मला काय करायचंय नेम झाल्यानंतर प्रिंट काय करायचंय प्रिंट. प्रिंट कशाला करायचे, जी आय मध्ये जी व्हॅल्यू आहे, आय मध्ये जी व्हॅल्यू त्याला काय करा इथं प्रिंट करायचं आपल्याला. इथे सेमीकोलन देण्याची गरज आहे का नाही, पायथॉन मध्ये सेमीकोलनची गरज आहे का नाही. जर याला जेव्हा मी रन करल तर रन केल्यानंतर बघा आपला आउटपुट मध्ये काय येईल, आउटपुट मध्ये बघा
एक एक सगळ्या गोष्टी आपल्या इथं प्रिंट होतील. PYTHON सगळे काय आपले एक एक सिक्वेन्स वाईज इथं प्रिंट झाले. तर अशा प्रकारे काय आपण स्ट्रिंगवर फॉर लूप यूज करू शकतो. तुम्ही म्हणजे सर आधी स्ट्रिंग शिकवलं तेव्हाच का नाही शिकवलं, का तुम्हाला फॉर लूप कसा वर्क होतो तेच माहित नव्हतं. ज्यांनी माझं मागचं लेक्चर बघितलंय त्यांना माहिती की फॉर लूप कसा वर्क करतो, तर त्यांना लगेच काय इथे या गोष्टी लवकर क्लिक होऊन जातील. समजलं. मी आता इझी वालेच घेतोय. आपले जसे प्रॅक्टिस सेशन येईल तेव्हा मी काय अजून जास्त कॉम्प्लेक्स क्वेश्चन घेण्याचा इथं प्रयत्न करेल. आले ना. तर एक नंतर आता लिस्टवर विचारलं तुम्हाला की लिस्टवर कसा तुम्ही काय करशाल फॉर लूपला प्रिंट कसं करशाल, काय करशाल की लिस्टवर तुम्ही फॉर लूप कसं अप्लाय करशाल. तर सिम्पली काय करायचं तुम्हाला जे पण काय दिसतंय, जे पण तुम्हाला काय दिसते लिस्ट दिसते, जसं की मार्क्स नावाची काय एक लिस्ट बनवली ज्याच्यामध्ये काय काय स्टोअर आहे आपलं. ज्याच्यामध्ये स्टोअर बघा आपलं 80, 90, 75, 60 हे कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे आपली मार्क्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे. कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे मार्क्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे. तर मी काय केलं फॉर यम इन कोणत्या या मार्क्स मध्ये काय आहे त्याच्यात काय केलं मी एक एक जाऊन प्रिंट केलं 0, 1, 2, 3. इथं काय केलं यम म्हणजे की आता काय 80 आपला इथे प्रिंट झाला. 80 नंतर काय प्रिंट झाला 90 आपला प्रिंट झाला. नंतर काय 75 आपला प्रिंट झाला. नंतर काय 60. असे काय होतील आपले एक एक प्रिंट होतील. आणि तुम्हाला माहिती लिस्टवर आपण काय इटरेशन परफॉर्म करू शकतो, कारण लिस्टला काय पॉसिबल आहे आपली इंडेक्सिंग इथे पॉसिबल आहे. काय इंडेक्सिंग आपली पॉसिबल आहे तर डायरेक्टली आपण काय करू शकतो फॉर यम नावाचं काय घेतलं मी एक व्हेरिएबल घेतलं यम इन कशामध्ये मार्क्स मध्ये जाऊन तुम्ही काय करा एक एक काय करा एक एक प्रिंट करायचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे काय आपण लिस्टवर लूप आपण अप्लाय करू शकतो. आणि दुसरा एक क्वेश्चन आहे की तुम्ही सम कसं काढू शकता. मार्क्सची सम काढायची सिंपल काय सम ऑफ मी तुम्हाला व्हाईल लूप मध्ये लॉजिक सांगितलेलं किंवा सी लँग्वेज जे करून आले त्यांना माहितीच असेल. सिम्पली काय करतो मी एक व्हेरिएबल घेतलं 0 जो एक डब्बा घेतो त्या डब्यामध्ये काय टाकतो की जेव्हा काहीच नाही तेव्हा 0 राहतील. आणि जेव्हा हा लूप एक 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 मार्क्सला आणेल त्या मार्क्सला काय करा तुम्ही त्या टोटल मध्ये अपडेट करत चला आणि तुमचा टोटल काय होईल इथं प्रिंट होऊन जाईल. टोटल काय होईल तुमचा इथे प्रिंट होईल. आलं ना. आता मी काय करतो सिम्पली काय करतो इथं याला क्लोज करतो. सगळ्यात पहिले तर काय याला इथून क्लोज करून द्यायचं. हे क्लोज झाल्यानंतर आता मी काय करतो इथून आपलं जे लिस्टवर कसं अप्लाय होतं हे तुम्हाला करून दाखवायचं. तर सिम्पली काय करतो मी एक समजा मी काय केलं एक मार्क्स नावाचं व्हेरिएबल घेतलं. काय केलं मार्क्स नावाचं व्हेरिएबल घेतलं. त्याच्यामध्ये लिस्टमध्ये कसं जसं तुम्हाला फिजिक्सला किती मार्क आहे समजा 90 मार्क्स आहे. नंतर तुम्हाला केमिस्ट्रीला किती मार्क्स आहे समजा 100 मार्क्स आहे. नंतर तुम्हाला मॅथला किती मार्क आहे 95 मार्क्स आहे. नंतर तुम्हाला जॉग्राफी 85 नंतर 80 असे मार्क्स आहे तुमचे. आता मला काय करायचे जर आता मला हे दाखवायचं की मला ह्या लिस्ट ही लिस्ट आहे माहिती तुम्हाला सगळ्या लिस्ट काय राहतं. लिस्ट मी तुम्हाला व्यवस्थितपणे शिकवलं. ज्यांनी नेट सर बघितलं तर आपली प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा सेट लिस्ट पूर्ण मी एकदम व्यवस्थितपणे घेतलेले सगळे टपल बिपल सेट डिक्शनरी सगळं व्यवस्थित घेतलेले विथ द क्वेश्चन प्रॅक्टिस. आता काय करतो मी फॉर मी काय करतो मार्क इन कशामध्ये रे या मार्क्स मध्ये कशामध्ये मार्क्स मध्ये तुम्ही काय करा ह्या मार्क्स मध्ये जा. आणि आता मला काय करायचंय एका मार्क्सला इथे प्रिंट करायचं. सिम्पली काय केलं मी मार्कला काय केलं एक एक प्रिंट केलं. ते मार्क्स होतं आणि एक मार्क नावाचं काय बनवलं मी एक व्हेरिएबल बनवलं ज्याच्यामध्ये मार्क्स मधले जे एक एक नंबर आहे ते काय होतील आपले इथे प्रिंट होतील. कसे प्रिंट होतील बघायचे तुम्हाला. आता बघा इथं मी रन करून दाखवेल. इथं बघा तुमचे मार्क इक्वल टू काय आले 90 मार्क इक्वल टू काय 100. त्या मार्क जे मार्क नावाचं व्हेरिएबल बनवलं होतं फॉर मार्क इन मार्क्स ते मार्क मध्ये काय झालं एक एक आपले सगळे काय इथे एक एक प्रिंट होत गेले. तर अशा प्रकारे काय तुम्ही लिस्टवर फॉर लूप अप्लाय करून आपण स्पेसिफिक काय त्याच्यावर इटरेशन परफॉर्म करू शकतो. कारण लिस्टला काय असते इंडेक्सिंग असते. तर ऑब्विसली ज्यांना इंडेक्सिंग येते आपण काय डायरेक्टली आपण काय करू शकतो त्या इंडेक्सच्या बेसिसवर डायरेक्टली काय करू एक एक एलिमेंटला इटरेट करू शकतो ऍक्सेस करू शकतो युजिंग व्हाईल लूप किंवा फॉर लूप. आता फॉर लूपवर जास्त लक्ष द्या. नंतर आता पुढचं जे गोष्ट आहे पुढची जी आपल्याला सेट करायचे हे झालं आपलं सिम्पली काय मला त्या मार्क्सची टोटल काढायची. टोटल म्हणजे काय की सम नावाचं काय केलं मी एक व्हेरिएबल बनवलं ज्याच्यामध्ये काय टाकलं मी 0 टाकून दिला. आणि नंतर आता मला काय करायची सम प्रिंट करायची ना. मग मी पहिलं काय केलं सम इज इक्वल टू सम प्लस काय केलं मार्क. सम प्लस मार्क म्हणजे काय रे तुमच्या मार्क मध्ये जी व्हॅल्यू होती 90 100 ती काय करा तुम्ही सम मध्ये ऍड करत चला. नंतर काय करा त्या समला तुम्ही डायरेक्टली प्रिंट करा. कशाच्या बाहेर प्रिंट करा ह्या लूपच्या बाहेर येऊन प्रिंट करा. तेव्हाच तुम्ही काय करू शकता त्याला सम करू शकता. म्हणजे आता हा याचं आउटपुट जर तुम्ही बघितलं तर या सगळ्यांची ऍडिशन करून तुमचं काय येणार आहे आउटपुट येणार आहे. तुम्ही बघा डायरेक्ट मार्क्स इज
टोटल मार्क्स काय आले 450 तुमचे मार्क्स आले. काय आले 450 मार्क्स आले. पण हा चालतोय कसा रे, चालतोय कसं, कारण की सर आम्ही वेगवेगळे क्लास लावले पण तिथे ना खूप फास्ट फास्ट घेता म्हणून आम्हाला समजत नाही किंवा त्यांचं शिकवणं समजत नाही म्हणून इथे युट्यूबवर शिकतोय. असं भरपूर जण मला मेसेज खूप येतात खूप जणांचे. काही विषय नाही, आपल्या तुमच्यासाठी कायम तयार आहे मी. इथं इथं काय केलं मी, मार्क्स इथे लिस्ट बनवली मी 90 100 95 85 80 यांची इंडेक्सिंग कशी होती 0 1 2 3 4 माहिती ना, इंडेक्सिंग आपली पॉसिबल आहे. आता मी काय केलं, सम इक्वल टू 0. सम इक्वल टू 0 म्हणजे काय, मी एक असा डब्बा बनवला, त्या डब्यामध्ये काय पहिल्यांदा 0 काय, पहिल्यांदा 0. आता मला काय करायचंय, फॉर मार्क इन कशामध्ये, त्या मार्क्स मध्ये, हे मार्क्स नावाचे व्हेरिएबल आहे ना, तुम्ही काय कराय याच्यामधली एक एक व्हॅल्यू काय करा, मला मार्क मध्ये आणून द्या. एक एक व्हॅल्यू, सगळ्यात पहिली व्हॅल्यू काय येईल रे, 0 वरची व्हॅल्यू म्हणजे काय मार्क्स मध्ये जाईल, तू बघा 0 वर काय 90, इथं काय येईल 90. म्हणजे इथं काय होईल आपलं, इथं काय होईल, सम इज इक्वल टू, म्हणजे सम इक्वल टू, सम मध्ये सगळ्यात पहिले काय रे 0, 0 प्लस मार्क मध्ये व्हॅल्यू काय 90, तर इथं काय आलं रे आपलं पहिली व्हॅल्यू 90 आपली इथं आली. आणि जेव्हा तुम्ही याला प्रिंट करशाल तर आन्सर काय येईल आपलं 90 आपलं आन्सर येईल. जेव्हा मी काय केलं, आयला म्हणजे की आपला लूप अजून पुढे चालला, पुढे वाढून कुठे गेला 1 वर गेला, 1 वर काय 100, सम मध्ये काय आहे, सम मध्ये आता करंट व्हॅल्यू झाली 90, करंट व्हॅल्यू झाली. आता मी काय केलं 90 प्लस मार्क मधली व्हॅल्यू काय 100, तर 100 आपली काय झाली इथं 190 आपलं झालं. म्हणजे सम मध्ये नवीन व्हॅल्यू काय झाली आपली 190 काय झाली, सम मध्ये आपली नवीन व्हॅल्यू झाली. तसंच काय झालं, परत 2 नंबर गेला, या 190 प्लस काय झालं आपलं 95 झाले, हे कुठं सम मध्ये अपडेट झालं. आणि जेव्हा बघितलं काय 5 8 आणि वरती 285 म्हणजे नवीन व्हॅल्यू काय झाली आपली इथं 285 नवीन सम मधली व्हॅल्यू झाली. आता या 285 मध्ये काय करायचं आपल्याला, 285 मध्ये आपल्याला परत 85 ऍड करायचे. जेव्हा मी ऍड केलं तर 5 आणि 5 10, हातच्याला 1, 8 आणि 8 16 आणि 17, हातच्याला 1 आणि 3 370. या 370 मध्ये मी किती ऍड केले, परत आपले 80 ऍड केले, 370 प्लस 80 ऍड केले तर किती झाले 0 7 आणि 8 आणि इकडे म्हणजे 450. ही आपली काय झाली लास्टला फॉर लूप जेव्हा ब्रेक झाला, लिस्ट जेव्हा इंडेक्सिंग लास्ट इंडेक्स पर्यंत किती आले आपले, लास्ट इंडेक्स पर्यंत आपली 450 आले आणि हेच टोटल मार्क्स आपले राहणार, हेच काय राहणार आहे आपले टोटल मार्क्स राहणार. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, अशा प्रकारे आपण आपल्या एखाद्या लिस्टवर काय करू शकतो, एखादा डेटा जर तुमच्या लिस्टमध्ये स्टोअर आहे तर लिस्ट मधला डेटा आपण काय एक व्यवस्थितपणे इथे काय करू शकतो, आपण त्यांना स्टोअर करू शकतो. आलं ध्यानात, हे सिम्पली झालं की लिस्टवर आपण कसं यूज करतो. तसेच लिस्टवर डिपेंड आहे का आपण, नाही सर तुम्ही तर खूप सारे कलेक्शन शिकवलेले. टपलवर कसं यूज होईल, टपलवर पण सेम यूज होईल. जसं की एक टपल आहे 10 20 30 असं एक टपल आहे. आता मला काय करायचं, हे तुम्हाला दिसत नसेल ना, पीडीएफ आहे आपल्याकडे, किंवा मी आता तुम्हाला ना राईट पण करून दाखवतो किंवा डायरेक्टली टाईप करून दाखवतो तर तुम्हाला जास्त अजून समजेल. तर टपल कसं करतो रे आपण, सगळ्यांना माहिती टपल कसं डिक्लेअर करतो, याला मी हटवतो इथून. टपल जसं की टी नावाचं एक टपल आहे, ज्याच्यामध्ये मी काय केलं 1 10 मी काय केलं 1 2 3 ही काय आपलं टपल आहे. आता ही टपल आहे ही सगळ्यांना माहिती का, कारण राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण लिहितो. याचा टाईप जर चेक केला तर काय टाईप ऑफ टी केलं तर डायरेक्ट काय होईल तुम्हाला टपलचा टाईप पण तिथे तुम्हाला दिसेल. पण आता मला काय करायचंय की ह्या टपलला मला प्रिंट करायचंय. जसं की मी काय केलं इथं याला प्रिंट केलं. आता इथं काय केलं रे 1 2 3 4 5 हे आपले काय झाले टपल मधले एलिमेंट झाले. आता मला काय करायचंय प्रत्येक पोझिशनवर जाऊन मला काय करायचंय याला प्रिंट करायचं. तर सिम्पली तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे काय एक एक आपला डायरेक्टली इथं प्रिंट होऊ शकतो. फॉर आय इन टी, टी मध्ये काय मग 1 1 2 3 4 5 सगळ्याचे सगळे काय झाले तुमचे इथे प्रिंट झाले. काय झाले सगळ्याचे सगळे प्रिंट झाले. तुम्ही म्हणशाल हा चालतोय कसं हे मला सांगा बरं, तुम्ही चालतोय कसं सांगा बरं. मग सगळ्यात पहिले काय केलं मी इथं काय केलं सिम्पली इंडेक्सिंग दिली 0 1 2 3 आणि 4 आपली काय सिंपल इथं इंडेक्सिंग आहे. मी काय केलं फॉर आय इन कशामध्ये टी मध्ये जा तुम्ही, एक काय करा आयला प्रिंट करा म्हणजे काय 1 आपला सगळ्यात पहिला प्रिंट झाला, नंतर काय प्रिंट झाला 2 आपला प्रिंट झाला, नंतर काय प्रिंट झाला आपला 3 आपला प्रिंट झाला, नंतर काय प्रिंट झाला आपला 4, नंतर 5 असे एक 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 काय सगळे काय होतील आपले इथे प्रिंट होऊन जातील. आणि अशा प्रकारे काय आपण या टपलवर काय यूज करू शकतो, फॉर लूप आपला यूज करू शकतो. समजा आता काय करायचं मला याची सम काढायची तर मी काय केलं रे सम काढायची तर काय सम इज इक्वल टू 0. सेम जसं लॉजिक आहे, लॉजिक कधीच बदलत नाही.
तुम्ही कोणता पण घ्या. फक्त काय स्ट्रक्चर तुमचं बदलणार आहे, बाकी लॉजिक काय सेम टू सेमच राहणार आहे. आता तुम्हाला मी याचं लॉजिक समजावलेलं आहे, याच्या आधी पण खूप वेळा माझं समजून झालेलं आहे. आता काय करतो, या समला मी इथं प्रिंट करतो. समला काय करतो, इथं प्रिंट करतो. जेव्हा मी काय करेल, हा प्रोग्राम रन करेल, इथं बघा तुमचं सीईचं लेक्चर आहे का? सम इज काय आलं 15, काय आलं सम काय आली आपली इथं 15 आली. तर अशा प्रकारे आपण काय जे टप्पल राहतं ते टप्पल काय यूज करू शकतो, आपण फॉर लूप इथे यूज करू शकतो. ठीक आहे. जे रिमेनिंग आहे जसं की टप्पल झालं, त्याच्यानंतर सेट झालं, त्याच्यानंतर डिक्शनरी आणि ब्रेक कंटिन्यू आपण काय पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. नेस्टेड लूप नंतर पॅटर्न प्रिंटिंग हे सगळे काय आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू होतील. आता मी जेवढं शिकवलंय तेवढं 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असेल. आजचा व्हिडिओ थोडा छोटा आहे, पण येणारे पुढचे जे लेक्चर राहतील आपले ते मोठे, म्हणजे की सगळे काय पॅटर्न प्रिंटिंग असो, सगळे जे मागचे लेक्चर आहेत ते सगळे फुल 1-1 तासाच्या आवरमध्येच येतील. आणि मी जसं सांगितलंय पुढच्या 15 दिवसामध्ये आपलं पायथॉन हे पूर्णपणे संपून जाईल. त्याच्यानंतर जावा फुल स्टॅक पूर्ण मराठीमध्ये मी लॉन्च करणार आहे. तुम्ही कंटिन्यू ते पुढे करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पसरावा. म्हणजे काय मी एक जेवढी जास्त क्राऊड येईल तेवढ्या जास्त वेगाने काय पुढं काम करू शकतो. आलं दे ना.